नमस्कार मंडळी, एक्सेल सिम्प्लिफायर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण होम टॅब मधील अलाइनमेंट ग्रुप बघणार आहेत. तर आता अलाइनमेंट ग्रुप मध्ये आपल्याला दोन प्रकारचे अलाइनमेंट्स आहेत. एक टॉप अलाइनमेंट आणि दुसरे काय आहेत, हॉरिझॉन्टल अलाइनमेंट्स. तर टॉप अलाइनमेंट्स मध्ये काय, जे काही आपला अक्षर आहे किंवा जो काही एखादा वर्ड आहे, तो सपोज आपल्याला आता हा जो मार्क लिस्ट हा वर्ड आहे, तो आपण टॉप अलाइनमेंट मध्ये गेला, टॉप अलाइन केला, तो वरच्या साईडला भेटेल. तिथेच तुम्ही त्याला जर मिडल अलाइनमेंट केला, तो मध्ये भेटेल. आणि बॉटम अलाइनमेंट केला तर तुम्हाला तो वर्ड काय दिसेल, खालच्या साईडला दिसेल. हॉरिझॉन्टल अलाइनमेंट मध्ये आहे लेफ्ट अलाइनमेंट, सेंटर अलाइनमेंट आणि राईट अलाइनमेंट. ओके, ऑलमोस्ट तरी आपण काय ठेवणार आहे, मिडल सेंटर अलाइनमेंट काय करणार आहे, ठेवणार आहे. ओके, त्याच्यानंतर पुढील ऑप्शन आहे ओरिएंटेशन. जसे की आपल्याला आपली रायटिंग क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये किंवा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये द्यायची आहे हेडिंग आपल्याला, त्या केस मध्ये आपण ओरिएंटेशन ऑप्शनचा यूज करणार आहे. ओरिएंटेशन ऑप्शनला आलात इथं तुम्हाला अँगल काउंट वाईज आहे, म्हणजे तुमचं जे काही हँड रायटिंग आहे, टेक्स्ट आहे, ते काय होईल, अँगल काउंट वाईज ओरिएंट होईल. तसंच अँगल काउंट क्लॉकवाईज केला तर क्लॉकवाईज फिरेल. व्हर्टिकल टेक्स्ट केला तर व्हर्टिकल टेक्स्ट मध्ये भेटेल. रोटेट टेक्स्ट अप केला तर अप साइडला रोटेट होताना दिसेल. रोटेट टेक्स्ट डाऊन केला तर डाऊन साइडला रोटेट होताना दिसेल तुम्हाला. फॉर्मॅट सेल अलाइन केला तर तुम्हाला इथे तुम्हाला पर्टिक्युलर 45 डिग्री मध्ये वगैरे हवा असेल तुमचं रोटेशन, ते तर तुम्ही ते काय करू शकता, देऊ शकता. ओके, त्यानंतर ऑप्शन आहे आपल्याकडे, समजा आता आपल्याला दोन सेल एकत्र करायचे आहेत. आता फॉर एक्झाम्पल या ठिकाणी बघा, आता मी इथे काहीतरी पर्टिक्युलर, जेव्हा मला दोन सेल एकत्र करायचे आहेत तेव्हा मला काय करावं लागेल, एकत्र करायचंय म्हणजेच मला काय करायचंय, मर्ज करायचंय. मर्ज करण्यासाठी माझ्याकडे होम टॅब मध्ये अलाइनमेंट्स ग्रुप मध्ये मर्ज अँड सेंटर ऑप्शन आहे. मला तो शब्द दोन सेल मर्ज करून त्यातलं जे काही टेक्स्ट आहे ते सेंटरला हवा असेल तर माझ्याकडे ऑप्शन काय आहे, मर्ज अँड सेंटर. तर तुमचं सेल काय होईल, मर्ज होईल, त्याचबरोबर त्याच्यातलं टेक्स्ट काय होईल, सेंटर होईल. सपोज तुम्हाला मर्ज करायचा आहे पण जो काही वर्ड आहे तो अक्रॉसच पाहिजे, तर आपल्याकडे ऑप्शन आहे मर्ज अक्रॉस. त्याला आता मर्ज केलेलं आपल्याला पुन्हा आहे तसं करायचंय, वेगवेगळ्या सेल्स मध्ये पाहिजे, तर आपल्याला इथे ऑप्शन आहे अनमर्ज, म्हणजे मर्ज केलेलं काय करू शकतो आपण, अनमर्ज. ओके, त्याच्यानंतर आहे आपल्याकडे ऑप्शन मर्ज अक्रॉस. मर्ज अक्रॉस केला तर सेंटरला येणार नाही आपला वर्ड, त्याच्या अक्रॉस तो येणार. आणि फक्त आपल्याला सेल मर्ज करायचा आहे तर फक्त आपण काय करू शकतो, मर्ज सेल. सेल काय होईल, फक्त मर्ज होईल. क्लिअर आहे. मर्ज केलेला सेल पुन्हा आपल्याला आहे तसं करायचं असेल तर आपल्याला याच ठिकाणी शेवटमध्ये अनमर्ज सेल असा ऑप्शन आहे, त्याचा यूज करून आपण सेल काय करू शकतो, अनमर्ज करू शकतो. समजा आता आपल्याला एखादा वर्ड आपल्याला जस्ट स्टेप बाय स्टेप आत ढकलायचा आहे, तर आपल्याकडे इथे ऑप्शन आहे
इन्क्रीज इंडेंट, जसं आपण पॅरेग्राफ लिहिताना इंडेंट देत होतो ना, त्या प्रकारे आपण इथे काय करू शकतो, इन्क्रीज इंडेंट ऑप्शननी जस्ट स्टेप बाय स्टेप आपला जो काही वर्ड आहे, फॉन्ट टेक्स्ट आहे, ते काय करू शकतो, आत घेऊ शकतो. इन्क्रीज इंडेंट केला, स्टेप बाय स्टेप तुमचा काय होईल या ठिकाणी पाहू शकता. मॅथ्स हा वर्ड आपला काय होतंय, जसा इन्क्रीज इंडेंट करतोय स्टेप बाय स्टेप आत जाते. तेच तुम्हाला त्याला अलीकडे घ्यायचंय म्हणजेच डिक्रीज करायचंय, त्यासाठी आपल्याला करावं लागेल डिक्रीज इंडेंट. ओके, यानुसार तो काय होईल, त्याचा इंडेंट काय होईल, डिक्रीज केला जाईल. क्लिअर आहे. तर आज शिकलो आपण अलाइनमेंट्स ग्रुप, त्यामध्ये टॉप अलाइनमेंट आणि हॉरिझॉन्टल अलाइनमेंट्स, ओरिएंटेशन, इंडेंट. क्लिअर आहे. ओके, थँक्यू.